महात्मा ज्योतिबा फुले आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे प्रणेते म्हणून ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. एक क्रांतिकारी व कर्ते सुधारक म्हणून ज्योतिबांचा लौकिक आहे. बहुजन समाजाला हक्कांची जाणीव करून देणारे ते आणि प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध लढणारे महामानव म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होत. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले. ज्योतिबांचे आजोबा पुण्यात स्थायिक झाले. आपल्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई असे होते. महात्मा फुले यांना शिक्षणाची गोडी होती. महाराष्ट्रात स्त्रियांच्या शिक्षणासाठी व उद्धारासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मोलाचे कार्य केले. इसवी सन 1848 मध्ये पुणे येथे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. इसवी सन 1852 मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाहास चालना दिली. त्यातूनच त्यांनी इसवी सन 1864 मध्ये पुण्यात एक पुनर्विवाह घडवून आणला. विधवा स्त्रियांच्या मुलांना दत्तक घेऊन फुले यांनी समाजक्रांतीस प्रेरणा दिली. त्यांनी पुण्यात स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधगृहाची स्थापना केली. सावित्रीबाई फुले यांनी स्वतः यात राहणाऱ्या मुलांची देखभाल केली. अस्पृश्यता हा मानवजातीला कलंक आहे असे ते मानत. अस्पृश्यांना शिक्षण दिल्याशिवाय त्यांच्यात प्रगती होणार नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य. अस्पृश्य व दलितांच्या प्रश्नाला महात्मा फुले यांनी मनस्वी चालना दिली. त्याचप्रमाणे स्त्रीजात ही युगानुयुगे पुरुष वर्गाच्या दास्यात सापडली होती. त्यातून स्त्रियांची सोडवणूक करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्रिय योगदान दिले. पुनर्विवाहाच्या चळवळीला पाठिंबा दिला. केशवपन, बालहत्या, बालविवाह व अस्पृश्यता निवारण या विषयांवर समाजाचे प्रबोधन केले. विधवांची विटंबना आणि जन्मलेल्या बालकांची हत्या रोखण्यासाठी इसवी सन 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधगृहाची स्थापना केली. काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा स्वतः दत्तक घेतला. विधवेच्या केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला. धर्मभेदमूलक विद्वेष, जातीभेदमूलक उच्च नीच भाव, स्त्रीदास्य, हिंदू धर्मसंस्थेतील मूर्तीपूजा आणि संस्कृत भाषेतील कर्मकांड यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सर्व जाती धर्माचे नागरिक सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत यासाठी योजना तयार केली. समाजासाठी मौलिक आणि प्रासंगिक असे दोन्ही प्रकारचे लेखन करून पुस्तके प्रसिद्ध केली. बहुजन समाजावर लादलेली मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्यासाठी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सत्सार इत्यादी निबंध लिहिले. सामाजिक परिस्थितीची मुळे खोलवर रुजली असून हिंदू धर्माच्या शुद्धीकरणाशिवाय प्राप्त सामाजिक परिस्थितीवर मात करता येणार नाही याचा महात्मा फुले यांना ठाम विश्वास होता. ज्योतिरावांच्या ऐतिहासिक सामाजिक कार्याचे मोल जाणून ब्रिटिश सरकारकडून 16 नोव्हेंबर 1852 रोजी विश्रामबाग वाड्यातील भव्य समारंभात त्यांना शाल जोडी अर्पण करण्यात आली.
समाजात सुधारणा होण्यासाठी जातीभेदावर तीव्र प्रहार करणारे, स्त्री पुरुष समानतेसाठी झटणारे, मानवाला स्वातंत्र्य, समता व बंधुप्रेम यांचे महत्त्व समजावून देऊन त्याचे स्वत्व जागविणारे महात्मा ज्योतिराव फुले हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतीय समाजक्रांतीचे जनक होते. महात्मा फुले यांचे शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य. शेतकऱ्यांचे अज्ञान, मागासलेपणा, दारिद्र्य यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय अडचणीत होता. शेतकरी व बहुजन समाज यांच्यात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता व त्यांचे दैन्य व दुःख दूर करण्याची क्षमता केवळ शिक्षणातच आहे हे फुले यांनी अचूक हेरले. शेतकऱ्यांचा आसूड या आपल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटून शिक्षणाअभावी या समाजाची स्थिती पुढीलप्रमाणे शब्दबद्ध केली आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या विदारक अवस्थेचे हे वर्णन डोळ्यांसमोर ठेवून त्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना मदत करण्याची प्रतिज्ञा केली. त्यातून पुढे शिक्षण, वसतिगृह, सिंचन, धरणे, तलाव, विहिरी यांच्यासारखे अनेक उपाय सुचवले. इसवी सन 1888 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवांच्या कार्यक्रमात महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे मांडले. याच कार्यक्रमात त्यांनी जनतेसाठी शिक्षणाची मागणी केली. महात्मा फुले यांनी हंटर कमिशन पुढे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी केली. या त्यांच्या महान कार्यामुळे जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली. त्यांचा मृत्यू इसवी सन 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या महान कार्यांचा वारसा त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी चालवला.